काही झालं नाही. मोठ्या प्रमाणामध्ये आजही बोगस नोटांचा सुळसुळाट आपल्या चलनामध्ये आहे. त्याच्यामुळे पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक कार्ड हे बोगस छापलं जातं. ट्रम्पच्या नावानं काय, अनेकांच्या नावानं छापलं जात असेल ते. गुजरात मधल्या 16 मंत्र्यांनी अचानक राजीनामा दिला. आज नवे मंत्री शपथ घेतली. खरं म्हणजे ही गरज महाराष्ट्रात आहे. ही जी गरज आहे, गुजरातमध्ये सर्व मंत्रिमंडळानं राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांसह, मुख्यमंत्री वगळता. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस वगळता मुख्यमंत्री, इतर सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन रिशफल करणं गरजेचं आहे. कारण मंत्रिमंडळामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मंत्री हे भ्रष्ट आणि कामचुकार आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांना तो आदेश दिल्लीतून अद्याप काय दिला जात नाही, याचं कारण या भ्रष्ट मंत्र्यांचा जो मलिदा आहे मोठ्या प्रमाणात, या थैल्या दिल्लीला पोचवल्या जातात. त्याच्यामुळे या भ्रष्ट मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये अभय आहे. सरकारने सांगितलं होतं, आश्वासन दिलं होतं की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, जे आसमानी संकट आलं होतं त्या अनुषंगे. मात्र गेवराई मधला प्रकार आहे, गेवराईमध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत मिळाली नाही. एवढंच नव्हे तर तिथे आलेले जे अधिकारी होते त्यांना जिरायती काय आणि बागायती काय. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. महाराष्ट्र हा एकेकाळी पंजाब आणि महाराष्ट्र ही 2 राज्य, कृषीप्रधान राज्य ओळखली जायची. हरित क्रांतीची सुरुवात शेतीमधली महाराष्ट्रात सुरू झाली. पण आज दुर्दैवानं शेतीतलं कळतंय असा शेतीमंत्रीही नाही, शेतीतलं कळतंय असा अधिकारी नाही, नवीन संशोधन नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना आणि भावना नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्यानुसार होणार. फक्त बांधावर जाऊन घोषणा करतायत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पदरात काहीच पडत नाही, हे सत्य आहे. बडसेचा दीपोत्सव मुंबईभराचा आकर्षणाचं स्थान होतं. उद्धव ठाकरे प्रमुख अतिथी आहेत. ठाकरेंचा दीपोत्सव झाला. मुंबईमध्ये ठाकरेंचाच उत्सव होणार. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसांचा म्हणजे ठाकरेंच्या किंवा मराठी माणसाच्या एकजुटीचा आज दीपोत्सव आहे. मी कालही म्हणालो की अनेक वर्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची हा शिवतीर्थावर असा दीपोत्सव साजरा करतो आणि तो एक महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आकर्षणाचा विषय नक्कीच आहे. आम्ही सुद्धा पाहिला तो. असं नाही की तो दुसऱ्या पक्षानं निर्माण केला, त्याची योजना केली म्हणून आम्ही पाहिला नाही. अनेकदा मी सुद्धा तो जाऊन पाहिलेला आहे आणि मला तो फार प्रसन्न करणारा तो सगळा सोहळा आहे. आज त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतायत आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांना आमंत्रण आहे आणि ते उपस्थित राहणार आहेत. मी सुद्धा संध्याकाळी जाणार आहे. युती घोषित होत नाहीये, मात्र सगळीकडेच एकत्र आहे. तुम्हाला युतीची फारच चिंता लागून राहिलेली आहे. पण आता माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे गेले अनेक महिने एकत्र काम करतायत, एकत्र भूमिका मांडतायत, एकत्र राजकारण करतायत महाराष्ट्राचं. त्या संदर्भातल्या पुढली पावलं जी पडणार आहेत त्या संदर्भात योग्य वेळी ते बोलतील. रावसाहेब, फडणवीस आज बिहारच्या दौऱ्यावर आहे. स्टार प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. बघा, स्टार नाही, खरवडे त्यांना सुपरस्टार प्रचारक केला पाहिजे. ते स्टार नाही, त्यांचा अपमान करू नका. ते सुपरस्टार प्रचारक आहेत. बाकी सगळे स्टार असतील, 1 स्टार 2 स्टार 3 स्टार, ते सुपरस्टार आहेत महाराष्ट्राचे. त्याच्यामुळे त्यांचा असा तुम्ही अपमान करणं बरोबर नाहीये. तर महाराष्ट्राचा माणूस बिहारमध्ये चाललाय, जसे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात ना, इतर राज्याचे मुख्यमंत्री येतात, तसे भारतीय जनता पक्षामध्ये आता जन्मतः स्टार निर्माण होतात. स्टेट इलेक्शन कमीशन ने एक लेटर लिखा है आज सेंट्रल इलेक्शन कमीशन को, जिस तरह से आपने आरोप लगाए थे, इसके बारे में डिसीजन लेने के लिए बात ऐसी है कि हमारे ऑल पार्टी डेलीगेशन चीफ इलेक्शन ऑफिसर को मिला महाराष्ट्र के,